तर विषय काय भाऊ आपण मिशन आणल्या देऊळ धुयाला आता पाडवा आलाय सगळं म्हटलं धुवून काढावं तर आपण हे बघा तुम्ही मिशन बघू शकताय गन आणले तर आता सगळं कडक करून धुत आलूया आता इकडची बाजू धुवून घेऊया आणि परत ना आतनं पण धुयाचं तरी बघू शकताय आता आपण मोटर चालू तर मित्रांनो तुम्हाला बघाय का होत असेल ही मिशन आणल्या तर आता आपण स्वच्छता करायला घेऊया पूर्ण आता ही जी पाला पडलेला दिसतोय तो सगळा काढायचा पहिले जी वर घाण आहे म्हणजे धूर राग आलेली जे आहे की नाही कारखान्याची सर्व काढून घेऊया जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर वरून तुम्हाला घाण पडताना दिसत असेल तिथं खूप घाण बसलेली असते आता ती पाण्यानं आपण स्वच्छ करून घेऊया म्हणजे कसं उद्या पाडवा असल्यामुळे स्वच्छ देऊ स्वच्छ पण दिसेल आणि हनुमान जन्म काळ आलाय तर मारुतीचं मंदिर पण खूप भारी दिसेल तर आता स्वच्छता चालूच ठेवूया तर तिकडून संदीप आला संदीपला म्हटलं जरा तू पण जरा पाणी मारू लाग तर तो म्हणजे बघू शकता मित्रांनो तर त्यानं बी घेतलेला आहे माराय तर आता जे दरवाजा खिडक्यामध्ये जे जाळे आहेत ते बसलेले आहेत ते सगळे सर्व काही काढून टाकायचं आणि स्वच्छता दिसलीच पाहिजे तर तुम्ही बघू शकताय या झाडाच्या आडोशानं तर तरी घाण कमी आहे तर आता तुम्ही बघू शकताय आता पाला बी पडलाय ते आता लोटला पाहिजे पाण्यानं सारायचा काहीतरी करू वर 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 त्याच्यात मार हा उशीरपर्यंत धरून ठेव वर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मी आता घेतलेलं आहे पाणी मारायला तर खूप घाण दिसत असेल तुम्हाला वरनं येताना खिडक्यातून जी घाण बसते ती सर्व काही काढायला लागली तर संदीप म्हणला मला आता हात दुखायला लागले थोडा वेळ मी म्हटलं बस मी मारतो तर आता सगळं घाण ही सगळं साफसफाई करून इकडची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता ती मारुतीच्या कडेला प्रेशरनं पाणी मारत आहे कारण विषय असा झाला आहे की मारुतीला तेलानं काय जण अंगावर तेल वाटतात त्यामुळे ती तेल निघत नाही तेलकटपणा तुम्ही बघू शकताय किती काळोखी झाले तिथं तर ते आता साफसफाई तेवढं साफ करून घेऊया जाऊन दे तर भावानं आता मागणं आपण धुवून घ्यायचा आहे पूर्ण ही पूर्ण धुवू इकडची बाजू तर इकडची बाजू ही काही हितनं ही धुवून घेऊया खट करायचं पाडवा आलाय आता तर हनुमान जन्म काळ बी येतोय खट धुवून काढूया टमू तर मित्रांनो इथं आपला चिक्कू आहे इथं संदीप मारुती राहायला धुया लागलेला आहे म्हणजे उद्या पोशाख बसवायचा आहे इथं टमू आहे मम्मी आहे तर सगळी घरातली इथं आपण आता साफ स्वच्छता करायला लागलोय उद्या पाडवा आहे तरी बघा संदीप आता धुवून झाल्यानंतर तिथं पोशाख बसवायचा पोशाख करायचा देवाला टमू चिकू कुठं आहे चिकू आता टमू डाऊन दिसला तर गप बसलेला तर लय शातीर आहे तसा देव तर मी काय करतो हळू फवारा त्याच्या अंगावर उडवतो कारण ते आंघोळ करायचं म्हटलं पळून जाते तर त्याचं ध्यान नाही तर हळूच आपण प्रेशरनं त्याच्या अंगावर पाणी मारूया हे काय होणार पण नाही तर बघू जमतंय का नाही
घेतल्यानंतर तर आता ही ब्लॉक सगळं क्लीन करून घेऊया. उद्या पाडवा आहे, सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. तर आता मी धुया चालू करतो. तर तुम्ही बघू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.